आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। 4 सत्ताधारी आमदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, विरोधी पक्षाच्या 3 खासदारांचं आणि 2 आमदारांचंही जरांगेंना समर्थन। आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। तर 30 ऑगस्टपासून नागपुरातील संविधान चौकामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण, मराठा किंवा ओबीसी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। ओबीसीला जे आरक्षण मिळतं, अधिकृत आरक्षण मिळते, संविधानिक आरक्षण मिळतं, त्याला धक्का लागता कामा नये। 30 तारखेपासून साखळी उपोषण करून याची सुरुवात करतो आहे। महाबळेश्वरमध्ये आरपीआय आठवले गटाचं राज्यस्तरीय विचारमंथन शिबिर, जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला पाठिंबा, रामदास आठवलेंच्या उपस्थितीमध्ये एकमतानं ठराव मंजूर। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला आम्ही दरवर्षी येतो, काही लोक पहिल्यांदा दिसले, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेण्यावरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। बघा, मी सांगितलं ना, आम्ही तर येतच होतो रेग्युलर। आता काही लोक नवीन यायला लागले, चांगलं आहे। गणपती बाप्पांनी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावडेंच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। यावेळेला तावडे कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती। फडणवीसांनी आज अनेक नेत्यांच्या घरी जात बाप्पाचं दर्शन घेतलं। अजित पवारांनी माळेगाव कारखान्याचा जुना किस्सा सांगितला, 7 लाख दिल्यानं 244 कोटींचा टॅक्स वाचला, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर अर्थमंत्री असताना अजितदादांना लाच द्यावी लागली का, राऊतांचा सवाल। त्यांनी एवढे मागितले लाख, बरोबर ना, एवढे इन्कम टॅक्सच्या मध्ये जवळपास आपल्याला 244 कोटी रुपयाचा रिलीफ मिळाला। किती? 244। तितकाच काय ते अर्थमंत्री आहेत, अर्थमंत्र्याला लाच द्यावी लागली का निधी मिळवण्यासाठी 6 लाख रुपये? आता त्यांनी खुलासा केला तर बरं होईल। इंग्रजी एक भाषा शिकायला काय अडचण, इंग्रजी शिकलो म्हणून माझ्या हिंदुत्वामध्ये काही फरक पडला नाही, मोहन भागवत यांची प्रतिक्रिया। तर प्रत्येक भाषेमध्ये एक चांगली परंपरा, भागवतांचं वक्तव्य। इंग्लिश एक भाषा है, भाषा सीखने में क्या दिक्कत है? अनेक इंग्लिश नॉवेल्स में पढ़ चुका हूँ, इससे मेरे हिंदुत्व प्रेम में रत्ती भर भी अंतर नहीं आया है, नहीं आता है। हर भाषा में एक लंबी अच्छी परंपरा है। इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकत्र, पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शिवेंद्रराजे भोसले यांची देखील उपस्थिती। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहर कार्यकारिणी घोषित, भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारींनी 16 उपाध्यक्ष, 4 महामंत्र्यांसह जम्बो कार्यकारिणी घोषणा केली।